नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात तुमचं सर्वांचं स्वागत करते। पाहूया टॉप 10 घडामोडी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलंय की भारताला चांगली प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी कोणालाही बनावट गोष्टी करण्याची गरज नाहीये, कारण देश स्वतःहून सकारात्मक कव्हरेज निर्माण करणारं नवीन विक्रम प्रस्थापित करून जागतिक लक्ष वेधून घेतंय। आज जग 21व्या शतकातील भारताकडे पाहतंय। जगभरातील लोक भारतात येऊ इच्छितात, भारताला जाणून घेऊ इच्छितात, जिथे दररोज नवीन विक्रम घडत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय। पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा बारामतीच्या शेती उद्योगावर भाष्य केलंय। आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदरच्या अंजिराची दखल माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी भाषणादरम्यान घेतली असून ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी याबद्दल पंतप्रधान मोदींचे विशेष आभार मानलेत, तसंच समाधान वाटत असल्याचंही म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळालाय। बीड येथील मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा सूत्रधार असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर आलंय। यानंतर आता सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया यांनी म्हटलंय की धनंजय मुंडे यांच्यासारखी माणसं राजकारणात असली तर अनेक वाल्मिक कराड तयार होतील, असंही त्यांनी म्हटलंय। तर सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू असा जाहीर इशारा अंजली दमनिया यांनी दिलाय। गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजप मंत्री गणेश नाईक यांची जनता दरबाराची मोठी चर्चा आहे। महापालिका निवडणुकांपूर्वी बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शनही त्यांनी केलं होतं। दरम्यान चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी प्रत्येक तालुक्यात मी जनता दरबार भरवणार असल्याचं सांगत मी ठाणे जिल्ह्याचा 15 वर्ष पालकमंत्री होतो, दुसरा कोणीही इतकी वर्ष पालकमंत्री होणार नाही असं म्हणत गणेश नाईकांनी ठाण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोपरखळी मारली। संतोष देशमुखांच्या निकटवर्त्यांनी कारागृहातील सीसीटीव्हीच्या फुटेजची आरटीआय मध्ये मागणी केली आहे। मात्र कारागृह अधीक्षकांचं एक पत्र सध्या समोर आलं असून त्या पत्रात कॅमेरे बंद असल्याचं म्हणण्यात आलंय। कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेल्या डीएम सेल्स कॉर्पोरेशन या संस्थेला हे पत्र कारागृह अधीक्षकांनी दिलं असून यात कॅमेरे दुरुस्त करण्यास सांगितलंय। कॅमेरे बंद तर आहेतच, शिवाय बॅकअप साठी असणाऱ्या यंत्रणेची केबलही जळली असल्याचं पत्रात म्हणण्यात आलंय। अमेरिकेत एका पक्षाने फेडेक्स कार्गो विमानाच्या इंजिनला धडक दिल्यानं आग लागली आहे। यानंतर विमानाला न्यू जर्सीतील नेवार्क विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावं लागलं। या घटनेचा सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये उड्डाणादरम्यान विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिन मध्ये आग लागल्याचं दिसून आलंय। तुर्कीमधील कुर्दिश फुटीरतावादी आणि सरकारमधील 40 वर्षांपासूनचा संघर्ष संपलाय। कुर्दिस्तान वर्क्स पार्टी या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी तुर्की सोबत युद्धबंदीची घोषणा केली आहे। फक्त एक दिवस आधी तुरुंगात असलेले पीकेके नेते अब्दुल्ला ओकलन यांनी संघटना विसर्जित करण्याचे आदेश दिले होते। हरियाणाच्या रोहतक मध्ये एका सुटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली। काँग्रेस नेते हिमानी नरवाल यांचा हा मृतदेह असल्याचं उघडकीस आलंय। सुटकेसमध्ये हिमानी यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता। हिमानी या भारत जोडो यात्रेत हरियाणवी पेहरावात सहभागी झाल्या होत्या। त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत फोटोही काढला होता। हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअरही देखील केला होता। मात्र त्यांची हत्या झाल्याचं ऐकून हरियाणात एकच खळबळ उडाली आहे। आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा शेवटचा ग्रुप सामना आज दुपारी 2 वाजता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे। दोन्ही संघांनी आधीच उपांत्य फेरीत प्रवेश केला असून विजेता संघ गट फेरीत अव्वल स्थानावर राहणार आहे आणि उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी सामना करणारे पराभूत संघाचा सामना हा दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे। या बातमीसह टॉप 10 बातमीपत्रात इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।